संपूर्ण जग कोरोनाशी झुंज देत असताना विद्यार्थ्यांचं विश्व मात्र वेगळं असतं आणि विद्यार्थी वेगळ्या विश्वामध्ये रममाण असतात. आग्नेय गुरुकुलमध्ये एक वेगळ्या पद्धतीने निवडणुका पार पडलेल्या आहेत. ऑनलाईन माध्यमातून या निवडणुका पार पडलेल्या आहेत. विद्यार्थ्यांचं मंत्रिमंडळाची जी निवडणूक आहे ती थेट ऑनलाईन पद्धतीने झाली आहे. यावर्षी कोरोना प्रादुर्भावामुळे आग्नेय गुरुकुल, मेहरबाद, अरणगाव येथे ऑनलाईन निवडणुका पार पडल्यात. आग्नेय गुरुकुल ही CBSE मान्यताप्राप्त स्कूल अरणगाव येथे दरवर्षी शाळा सुरू झाल्यानंतर वर्षासाठी विद्यार्थ्यांचं मंत्रिमंडळ थेट निवडणुकाद्वारे निवडलं जातं. दरवर्षी शाळांमध्ये लोकशाही पद्धतीने निवडणुका घेतल्या जातात. मुख्यमंत्री, शिस्तपालन, क्रीडा, सांस्कृतिक, स्वच्छता, आरोग्यमंत्री या प्रकारे ज्युनियर, सिनियर प्रत्येकी एक अशा 9 जणांचे मंत्रिमंडळ बनवण्यात येतं. यासाठी नगरपालिका, विधानसभा, लोकसभा या निवडणुकीच्या धर्तीवरती योग्य उमेदवाराला चिन्हाचं वाटप करून प्रचारासाठी वेळ दिला जातो. मतदानाच्या दिवशी विद्यार्थ्यांचे ओळखपत्र ग्राह्य धरून बॅलेट पेपर देऊन बोटाला शाई लावून संपूर्ण नियोजनात मतदान प्रक्रिया पार पडली जाते. या सर्व जबाबदाऱ्या विद्यार्थीच पार पाडतात. यामागील उद्देश असा की विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासक्रमातील नागरिकशास्त्र हा विषय केवळ पुस्तकात न धरता प्रत्यक्षात अनुभवता यावा. जबाबदारीने आपल्या लोकप्रतिनिधीची निवड करण्यात यावी. लोकशाही आणि आपला देश मजबूत करायचा असेल तर शालेय शिक्षणापासूनच सुरुवात केली पाहिजे. यावर्षी प्रत्यक्ष शाळा सुरू झाली नसल्यानं संस्थापक संचालिका प्राध्यापक सौ शैलजा सुनील लोटके यांनी ऑनलाईन निवडणुका घेण्याचं जाहीर करून आग्नेय गुरुकुल हे शिक्षण, संस्कार, विज्ञान बरोबरच तंत्रज्ञान वापरात अग्रेसर आहे हे दाखवून दिलं. ऑनलाईन निवडणुका जाहीर करून विद्यार्थ्यांना प्रचारासाठी त्याचं आव्हान ऑडिओ, व्हिडिओ क्लिपद्वारे करण्याच्या सूचना दिल्या. या संकल्पनेला विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला. पालकांनी देखील ही संकल्पना उचलून धरत सॉफ्टवेअरच्या साहाय्यानं निवडणूक घेण्यात आल्या. यामध्ये सानुजा शेजूळ, पुष्कर कलापुरे, मैत्री उंडे, संस्कृती बोठे, गीत गुगळे, दर्शन लोंढा, मनस्वी लगड, पियुष पुजारी, प्रणव यादव यांनी बाजी मारली. त्याचा शपथविधी दरवर्षीप्रमाणे 15 ऑगस्टला होणार आहे. अशा प्रकारे ऑनलाईन निवडणुका प्रक्रिया राबवणारी आग्नेय गुरुकुल ही भारतातील कदाचित पहिली शाळा असेल, अशी माहिती प्राध्यापक शैलजा सुनील लोटके यांनी दिली आहे. या प्रक्रियेला संपूर्ण शिक्षक वर्गांचं सहकार्य लाभलं. संकल्पना निर्मिती आणि तंत्रसहाय्य प्राध्यापिका शैलजा लोटके यांचं होतं. सर्व विजय विद्यार्थ्यांचं अध्यक्ष सुनील लोटके यांनी अभिनंदन आणि कौतुक केलं. नमस्कार, मी शैलजा सुनील लोटके, डायरेक्टर आग्नेय गुरुकुल. आज तुम्हाला मी आमच्या ऑनलाईन इलेक्शन्सबद्दल थोडीशी माहिती सांगणार आहे. आग्नेय गुरुकुल जसं एस्टॅब्लिश झालं तेव्हापासून आम्ही स्कूलमध्ये इलेक्शन्स कंडक्ट करतो. म्हणजे जसं आपलं लोकसभा किंवा विधानसभेचे इलेक्शन्स होतात तशाच धर्तीवर आम्ही स्कूलमध्ये दरवर्षी मिनिस्टर्सचे इलेक्शन्स कंडक्ट करतो, ज्याच्यामध्ये मुलं इलेक्शनसाठी ज्यांना पार्टिसिपेट करायचं ते त्यांची नावं देतात. मग टीचर्स त्यांच्यामधनं सिलेक्टेड कॅन्डिडेट्स निवडून पुढे मग त्यांना बॅलेट पेपर, प्रचार वगैरे सगळ्यासाठी वेळ दिला जातो. जसं की मुलं असेंब्लीमध्ये त्यांना आम्ही 5-5 मिनटं देतो की जेणेकरून ते त्यांचा प्रचार करू शकतील. पण आता पहिल्यांदाच असं झालं आहे की स्कूल बंद आहेत कोविड-19मुळं, आणि आता ह्यावर्षी आम्ही पहिल्यांदा इलेक्शन्स ऑनलाईन कंडक्ट केले. मला वाटतं इलेक्शन्स ऑनलाईन कंडक्ट करणारी ही कदाचित पहिली आणि एकमेव स्कूल आहे. तर त्याचबद्दल मी तुम्हाला थोडीशी माहिती सांगणार आहे. तर ऑनलाईन इलेक्शन्समध्ये आज मुलांनी वोटिंग केलेलं आहे सकाळी, आणि त्याची प्रोसेस अशी होती की मुलांनी नेहमीप्रमाणे त्यांची नावं संबंधित शिक्षकांकडे दिली. त्या शिक्षकांनी त्याच्यातनं ठराविक क्रायटेरियावर नावं निवडून पुढे ती आम्ही फायनल कॅन्डिडेट म्हणून त्यांना आम्ही सिलेक्ट केलं. आणि आता सगळं स्कूल बंद असल्यामुळं आम्ही त्यांना त्यांची 1-2 मिनटाचे व्हिडिओ आम्ही सांगितलं की तुम्ही प्रचाराचे व्हिडिओ तुमचे पाठवा. तुम्हाला काय म्हणायचं आहे, तुम्ही कुठल्या प्रकारे काम करू शकता त्याचे छोटे छोटे व्हिडिओ करून पाठवा. तर मुलांनी त्या प्रकारे व्हिडिओ पाठवले आणि आम्ही ते आमच्या ग्रुप्सवरती सर्क्युलेट केले. म्हणजे आम्ही प्रचारसुद्धा ऑनलाईन केला आहे. आणि आज वोटिंग होतं, तर वोटिंगसाठी आम्ही जे वापरलेलं आहे सॉफ्टवेअर ते पूर्णपणे ऑटोमॅटिक होतं. त्याच्यामध्ये मुलांना फक्त जो काही त्यांचा आवडता कॅन्डिडेट आहे त्याला फक्त क्लिक करायचं आणि त्यांचं मत नोंदवलं गेलेलं आहे. आणि जेव्हा वोटिंगचा वेळ संपलेला आहे तर तेव्हा आमच्यापुढे रिझल्ट सगळे रेडीमेड मोबाईलमध्ये तयार आहेत. त्याच्यामध्ये कुठलंच मॅन्युअल इंटरफेरन्स नव्हता. तर हे इलेक्शन्स आम्ही दरवर्षी याच्यासाठी कंडक्ट करतो की आग्नेय गुरुकुल ही जी स्कूल आहे, CBSE ॲफिलिएटेड स्कूल, तर त्याच्यामध्ये आम्ही खूप सारे ॲक्टिव्हिटीज, खूप सारे इव्हेंट, आमचं एक ब्रीद आहे की लर्निंग थ्रू प्रॅक्टिकल, म्हणजे ॲक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग आमचं आधीपासून मोठं आहे. त्याच्यामध्ये आम्ही सगळे इव्हेंट्स, ॲक्टिव्हिटीज आम्ही कंडक्ट करत असतो वर्षभर. आणि दररोज आमच्याकडे मुलांना स्पोर्ट्स असतं. सकाळी ग्राउंडवर मुलं जातात,
तर ह्या सगळ्यासाठी आम्ही या इलेक्शनमध्ये 4 प्रकारच्या कॅटेगरीज केलेल्या आहेत, ज्याच्यामध्ये इव्हेंट मिनिस्टर, जे की आपण सेलिब्रेशन करतो, वर्षभर वेगवेगळे सण साजरे करतो. आपली भारतीय परंपरा आहे की त्याच्यामध्ये खूप सारे सण येतात. तर त्याच्यासाठी इव्हेंट मिनिस्टर आणि याच्यामध्ये आम्ही 2 प्रकारे, एक ज्युनियर इव्हेंट मिनिस्टर आणि एक सीनियर. ज्युनियर म्हणजे 1ली ते 5वी आणि सीनियर म्हणजे 6वी ते 10वी, असे 2 प्रकारचे आम्ही इव्हेंट मिनिस्टर याच्यामध्ये निवडलेले आहेत. त्याच्यानंतर स्पोर्ट्स मिनिस्टर. आग्नेय गुरुकुल ही स्पोर्ट्सला नेहमीच प्राधान्य देतं, कारण की तुम्ही जर फिजिकली फिट असाल तर तुम्ही आपोआप सगळ्या क्षेत्रामध्ये पुढे जाऊ शकता. त्याच्यामुळं स्पोर्ट्स मिनिस्टर हा खूप महत्त्वाचा रोल प्ले करतो. दररोज स्पोर्ट्स लेक्चर असतं. तर स्पोर्ट्स मिनिस्टरमध्ये पण 2 प्रकारचे ज्युनियर आणि सीनियर कॅटेगरी आहे. डिसिप्लिन मिनिस्टर, जो की शाळेचं सगळं डिसिप्लिनचं पाहतो, मुलं कशी वागतात, काय करतात, हे सगळं तो पाहतो. आणि एक हायजीन मिनिस्टर, असे एकूण 8 मिनिस्टर असतात. हायजीन मिनिस्टर म्हणजे स्कूलचं क्लीनलीनेसची तो काळजी घेतो. बऱ्याचदा असं होतं की मुलं आपल्यापर्यंत डायरेक्ट तक्रार करू शकत नाहीत, मग ते ह्या मिनिस्टरच्या थ्रू हे त्यांचे जे काही प्रॉब्लेम्स असतील, म्हणजे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की भारत हा सगळ्यात मोठा डेमोक्रॅटिक देश आहे, कंट्री आहे. तर त्याच धर्तीवर स्कूलमध्ये सुद्धा हे स्कूलसुद्धा डेमोक्रॅटिक आहे असं म्हणायला हरकत नाही. इथे प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा पूर्णपणे अधिकार आम्ही दिलेला आहे आणि तेच ह्या मिनिस्टरच्या थ्रू मुलं त्यांचे जे काही म्हणणं आहे ते आमच्यापर्यंत पोहोचवतात. या सगळ्यावरती एक चीफ मिनिस्टर आम्ही नेमतो, जो की वरच्या वर्गातलाच असतो ऑब्व्हियसली. तर ते चीफ मिनिस्टर ह्या सगळ्यांच्या मीटिंग कंडक्ट करणं किंवा त्यांच्यामध्ये कॉर्डिनेशन करणं हे काम चीफ मिनिस्टर करतात. अशा प्रकारे 9 मिनिस्टरचं आमचं हे मंत्रिमंडळ दरवर्षी असतं, जे की पूर्ण स्कूल वर्षभर जे काही ऑपरेट होतं. तर ह्या इलेक्शन्समधनं मुलांच्या लिडरशिप क्वालिटी पण डेव्हलप होतात, त्यांना त्यांचं म्हणणं मांडायला एक व्यासपीठ मिळतं, जे की पुढे जाऊन त्यांना खूप उपयोगी पडतं. तर अशा प्रकारे आमची ही इलेक्शन सिस्टीम या स्कूलची आहे आणि आम्ही दरवर्षी ते इलेक्शन्स कंडक्ट करतो. आणि हे एक वेगळा कन्सेप्ट आम्ही ह्यावर्षी जो इंट्रोड्यूस केला ऑनलाईन इलेक्शनचा, तर मुलांनी पण खूप एन्जॉय केला. ॲक्च्युली हा जो इव्हेंट आहे की इलेक्शनचा, हा मुलांचा सगळ्यात वर्षभरातला लाडका इव्हेंट आहे आणि ऑनलाईन पण मुलांनी खूप छान प्रकारे रिस्पॉन्स दिलेला आहे आणि त्यांनी खूप छान प्रकारे एन्जॉय केलेला आहे. धन्यवाद. Good morning. My name is Alia Meher Grace Mednick, and I'm from 4th Standard in Agni Gurukul. And I am here to please ask you if you will vote for me for the hygiene minister post. I know that our school is strong and most of you are amazing people. And I know that this coronavirus is not going to have an easy time infecting us. But I believe that if we become even more hygienic, it'll be even better, and the coronavirus will not be able to spread anymore. So I please ask you to vote for me so I can help you. Also, that that there is a hygiene prize for each school every year. I ask you to please remember last year's, and I want to help the school win. So please vote for me so we can win a award. This is Alia, hygiene minister. Please vote for me. Good morning to all of you. I am Vaidehi Pawar and I stand here with a great pride and honor as a nominee for the post of event minister. Being a leader does not mean being a dictator. On the other hand, it means being strict and lenient in mixed and suitable proportions. As you all know that Agnya Gurukul School organizes many events such as rocketry competition, Independence Day, Republic Day, drama competition, drawing competition and sports events. To inaugurate these events, many ideal personalities from the various fields comes to guide us and motivate us. At that time, every student in the school represents quality of our school to make our school impressive. Coordination in the event is very important, so the role of event minister is very crucial. And I believe that I am suitable for this post because I am an approachable student. So you can come always up to me, talk to me, lend me your precious advice. I am open to criticism, ready to improve and ready to make new friends. And I believe in working as a team. Having been a leader formerly, I have the experience to fit into this role.
whether it will be delivering speeches, challenging myself academically, or proudly wearing the jersey of my sports team. I have always been a part of all except school life, and I promise you that I will do my duties honestly. So please vote me. Thank you. Stay safe, stay home. Hello everyone, my name is Maitri. Today I am standing before you to highlight the importance of cleanliness. Cleanliness is next to godliness. It is essential for everyone to learn about cleanliness, hygiene, and sanitation, and the various diseases that are caused by poor hygiene conditions. It is crucial for physical well-being and maintaining a healthy environment at home and at school. An unclean environment is an invitation for mosquitoes to breed in and spread deadly diseases. And on other hand, not maintaining and personal hygiene leads to a lot of skin problems and decreased immunity. Sanitation and neatness plays an important role day to day in our routine. It is important as it prevents dangerous diseases like dengue, typhoid, and so many diseases caused by mosquito bites. Trash also spread a bad odor which is difficult to tolerate. If you vote me and make me hygiene minister, I will ensure that every student in the school learns good hygiene habits like washing their hands before and after every meal, regular cleaning of classrooms and bathrooms. I appeal of all students of the school to vote for me and join this cleanliness campaign team with very actively and great fervor with joy. Thank you everyone. Hello friends, my name is Varadraj Pawar from grade 2nd. आज मैंने वोटिंग खेला था, बहुत मज़ा आया था और ना उनके नाम भी आए थे, टच किया था ना, तभी ना उनको कितने ना वोल्ट मिले थे वो भी दिखाई दे रहे थे और हमने ना मोबाइल पे खेले थे और ऐसा लगा कि हम ना स्कूल में ही खेल कर रहे हैं और ये देखो मैंने वोटिंग किया है. थैंक यू अग्नेय गुरुकुल स्कूल. बाय. Good morning, respected principal, teachers, and my dear friends. I am Swarnim from grade 6. Today I am contesting for the position of hygiene minister. What's the importance of hygiene? Well, it has been very well explained by present pandemic COVID-19. Unhygienic places are breeding ground for the pathogens. We are fortunate enough to have been studying in the school where all the possible facilities related to hygiene are provided. But the most important thing is to maintain it, for which we require a deserving hygiene minister. If I become the hygiene minister, I will make sure that school ground, classrooms, corridors, dining hall remain unlittered and sanitized. Washrooms remain clean and not stinky. Each one comes in neat, clean and tidy uniform. Also I will do all the other duties of hygiene minister sincere. Hygiene minister is one of the most important leaders because compromise towards cleanliness and hygiene could be fatal, irrespective of whether you choose me or not. I take an oath to keep my surroundings clean, healthy and disease free. So my dear friends, vote thoughtfully and let the most deserving candidate stand as our hygiene minister. So what do you think about me? Thank you and have a nice day. Stay home, stay safe and please vote for me. ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे 24 अहमदनगर.
राज्यातल्या आणि देशातल्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि बघत रहा ताज्या घडामोडी.